विद्यार्थी मित्रांनो, आता आपण केबी या विषयाअंतर्गत जे प्रकरण 7 सुरू केलेलं आहे, प्रकरण 7 ते आपण पुढे चालू ठेवणार आहोत. या प्रकरणामध्ये आपण यापूर्वी जी माहिती घेतली आहे त्याची थोडक्यात आपण उजळणी बघूयात. तर आता आपण या प्रकरणामध्ये म्हणजे अर्थातच 7व्या प्रकरणामध्ये याचं नाव राहिलेलं आहे जोड कलम म्हणजेच भेट कलम, ज्याला इंग्लिशमध्ये ग्राफ्टिंग असं म्हणतात. तर या प्रकरणात आपण प्रस्तावना पाहिली, त्याच्यामध्ये एवढ्या पद्धती असताना, एवढ्या म्हणजे अर्थातच बियापासून अभिवृद्धी आहे, छाट कलम पद्धती आहे, गुटी कलम पद्धती आहे, रूपांतरित भाग वापरून अभिवृद्धी करण्याची पद्धती आहे, म्हणजे कंदगड्डे, मूळ खोड वगैरे असं. एवढ्या पद्धती प्रचलित असताना, वापरात असताना, सोयीच्या असताना पुन्हा नवीन पद्धत कशासाठी असा एक प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्याची आपण चर्चा केली. याची एक वैशिष्ट्य करून त्यानंतर ते पुढे जाऊन आपण त्याची व्याख्या बघितली, त्यानंतर त्याचे उद्देश काय बघितले, खुंट रोग म्हणजे काय अभ्यासलं, खुंटाची निवड कशी करायची, कलमकाडी म्हणजे काय, कलमकाडीची निवड कशी करायची, सर्वसाधारणपणे अभिवृद्धीच्या जगतामध्ये ज्या जोड्या आहेत म्हणजे खुंट आणि कलमकाडीच्या आहेत त्या आपण बघितल्या. आणि त्याच्यानंतर आपण बघतो पुढे ते जे काही भेट कलमाच्या प्रचलित पद्धती आहेत, म्हणजे ज्या महत्त्वपूर्ण आहेत त्या पद्धती आपण एक एक अभ्यासणार आहोत. त्यातली पहिली पद्धत आहे ती त्याच नावाने आहे, भेट कलम म्हणजे जोड कलम आहे. आता भारतात त्याच्यामध्ये आपण बघितलंय की एक मूळ फुटलेली वनस्पती असते की ज्याचा थोडा भाग जमिनीबाहेर असतो, मातीच्या बाहेर असतो, 2 इंचापर्यंत. त्यावरती काप घेऊन आपण दुसरी वनस्पती बसवतो की ज्याला भविष्यामध्ये फळ आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनं मिळतात. अशा 2 वनस्पती ह्या जोड कलम असत म्हणतात. त्यातलं पहिली पद्धती भेट कलम या नावाने आहे. त्याला इंग्लिशमध्ये इनार्च ग्राफ्टिंग किंवा अप्रोच ग्राफ्टिंग असं म्हणतात. INARCH किंवा APPROACH, अप्रोच ग्राफ्टिंग. आता बरेच अप्रोच शब्द व्यवहारात वापरतोय. तुझा त्या गोष्टीकडचा अप्रोच कसा आहे, त्या विषयाकडे तुझा अप्रोच कसा आहे, म्हणजे बघण्याची दृष्टी, बघणं. ती एका बाजूला ती गोष्ट आहे, ती घटना आहे, आणि एका बाजूला आपण आहोत. सकारात्मक बघणं असं जोडणं किंवा नकारात्मक बघणं, हे अप्रोच का शब्द वापरत तसंच पडतं. ह्याच्यामध्ये थोडक्यात असं आहे की ज्या 2 वनस्पती आहेत ते समोर अशा आणून त्यात जोडल्या जातात. आपण आता बघू आकृतीमध्ये, थोडक्यात माहिती प्रत्येकाचं मी सांगेन तुम्हाला. तर ही पद्धत अनेक वर्षापासून आंब्यामध्ये वापरली जायची, चिकूमध्ये, पेरूमध्ये वापरली जायची. आता ही पद्धत थोडीशी पाठीमागे पडली. जर आपल्याला माहिती असावं कशी ही पद्धत राहिलेली आहे, अजून पण आपण एखाद्या नवीन पिकामध्ये करणार असो प्रयत्न, संशोधनात्मक म्हणूया, काहीतरी नाविन्यपूर्ण म्हणूया, किंवा जगापेक्षा वेगळं करण्याचं काहीतरी डोक्यामध्ये विषय असतो, तशा पद्धतीने एखाद्या नवीन वनस्पती प्रयोग करायचा म्हटलं तर आपल्याला माहिती पाहिजे की एनआरसी ग्राफ्टिंग किंवा अप्रोच ग्राफ्टिंग किंवा मराठी ज्याला भेट कलम असं म्हणतात. तर ते असं काम होतं. भेट कलम मला जस्ट आठवलं की लग्नामध्ये जो कार्यक्रम असतो पाहुण्यांचा भेटाभेटीचा, म्हणजे पाहुण्यांचं वऱ्हाड आलं की इकडची, ज्यांच्याकडे वऱ्हाड आलंय तिकडची 5 मंडळी, तिकडची 5 मंडळी, पुरुष मंडळी, स्त्रिया मंडळी, असं असतं की काही आहेराचं साहित्य आणि साखर भरवण्याचा कार्यक्रम असतो. साखर भरवल्यानंतर मग साहित्य घेऊन दिलं तर नंतर समोरासमोर भेटतात. तशा पद्धतीनं भेटीचं काम आहे असं मला हरकत नाही. तर हे जे काही भेट कलम आहे हे आपण बघू. त्यानंतर दुसरा आहे प्रकार तो जिभडी कलम. त्याला टंग म्हणजे जीभ, TONGE किंवा व्हीप, एकमेकांमध्ये लॉक होणं, त्याला व्हीप असं म्हणतात. चाबूक असा पण अर्थ व्हीपचा, पण या ठिकाणी आपण मानवी जीभ आपण जर करून आरशात बघितली, तोंड उघडून असं, ती कशी पडजीभ दिसते, तर तशा पद्धतीचा काप घेऊन एकमेकांमध्ये लॉक करून बसवण्याची पद्धत आहे. ही देखील आंबा, चिकू आणि पेरूमध्ये वापरतात.
त्यानंतर खोगीर कलम, सॅडल ग्राफ्टिंग. खोगीर शब्दाचा अर्थ घोड्यावरती नवशिकेची लोक असतात, रायडर असतो, तर त्याला बसता येत नाही लगेच. त्यामुळं तिथे जे बसण्यासाठी जे आसन केलं असतं घोड्याच्या पाठीवरती, कातडी आसन असतं, इतर वस्तू आपण तयार करतात, त्याला म्हणतात खोगीर. तर अशा पद्धतीनं एक वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. खोगीर इंग्लिश सॅडल म्हणतात. तर आंबा आणि चिकूमध्ये करतात, त्याची आपण पद्धती बघू कसं लक्षात आहे खोगीर का म्हणतात ते. त्यानंतर कोय कलम, तर ही पद्धत आंब्यामध्ये वापरण्यास सर्वात प्रचलित आहे. खुंटाला कोय जोडलेले असते म्हणून कोय कलम म्हणतात. स्टोन हा शब्द आहे, स्टोन. स्टोन म्हणजे दगड म्हणून म्हणत असाल आता. तर थोडक्यात असं आहे की आंब्यामधला जो कठीण भाग आहे त्याला स्टोन असं म्हटलेलं आहे, त्यावरून ते दिलेला शब्द आहे. कोय असा अर्थ घ्यायचा या ठिकाणी. 5वं अंकुर कलम, एपिकोटल ग्राफ्टिंग असं इंग्लिश मधलं शब्द आहे. तर अंकुर स्वरूपामध्ये किंवा तांबूस वाढलेल्या स्वरूपामध्ये जी अगर असतात तर त्या स्थितीमध्ये कलम करतात. आंबा आणि काजूमध्ये आहे, याला अंकुर कलम असं म्हणतात. त्यानंतर 6वा प्रकार आहे बट्रेस ग्राफ्टिंग. तर हे विशेष करून मूळ खराब झालं असेल एखाद्या चांगल्या कलमी झाडाचं, 10-15 वर्ष वाढलेलं झाड आहे आणि मुळाला काहीतरी इजा झाली, तर त्या दुरुस्तीसाठी वैशिष्ट्यपूर्ण पद्धत वापरतात, त्याला बट्रेस असं म्हणतात. त्यानंतर ब्रिज कलम म्हणजे सेतू कलम मराठीत म्हणतात. जेव्हा एखाद्या झाडाचं खोड खराब झालं असतं काही कारणामुळे, त्यावेळेस हत्याराने इजा झाली असते किंवा खोड कीड लागून किंवा भुंग्याचे काही प्रकार आहेत, गेंडा भुंगा वगैरे असं होतं, त्याचे लागून त्यावेळेस आंब्याचं खोड खराब होतं, त्यामध्ये डोली तयार होते. तर ती जी काही नुकसानाची बाजू आहे ती दुरुस्त करण्यासाठी हे ब्रिज कलम किंवा सेतू कलम करतात. त्यानंतर 8वा प्रकार आहे तो मूळ कलम. तर याच्यामध्ये आतापर्यंत आपण बघितलं की सगळं हे खोडामध्ये आपण करतो, खुंटाच्या खोडामध्ये. इथे मात्र खुंटाच्या मुळामध्ये, मुळा स्वरूपात खुंट वापरतात, त्यामध्ये कलम करतात. तर ही सफरचंद, नाशपती अशी उदाहरणं आहेत 2. हे झाले एकूण मूळ 8 प्रकार आहेत. आता कलम अभिवृद्धीखेरीज जे कलमाचे इतर प्रकार आहेत तर ते प्रकार आपण बघूया. शक्यतो जुन्या झाडांमध्ये वापरतात, रूपांतरणासाठी वापरतात. आपण एक बघितलंय उद्देश की जुन्या रायवळ, गावठी, कमी प्रतीच्या झाडाचं चांगल्या झाडात रूपांतरण करणं किंवा थकलेल्या झाडांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी ही पद्धत वापरतात. त्यातलं पहिलं आहे ते पाचर ग्राफ्टिंग, पाचर कलम, क्लेफ्ट ग्राफ्टिंग. तर लाकडी बांधकामामध्ये पाचर कशी मारतात त्या पद्धतीनं कलम करण्याची पद्धत म्हणजे अशा पद्धतीनं कामकाज केलं जातं. सफरचंद, नाशपतीमध्ये करण्याची पद्धत आपण बघू आकृतीमध्ये किंवा स्पष्टीकरण बघताना. फक्त लक्षात ठेवा आता पाचर पद्धतीनं त्यामध्ये कलमकडे बसवायचे. बगल कलम, साईड ग्राफ्टिंग. तर हे जुन्या खुंटाच्या बगलेमध्ये एका बाजूला कलम करतात. तर आंबा, सफरचंद, नाशपती याच्यामध्ये करतात. त्यानंतर व्हिनियर ग्राफ्टिंग. तर हे सुद्धा एका बाजूला करण्याची पद्धत, त्याच्यामध्ये फक्त थोडासा काप घेण्यामध्ये फरक असतो. तर ती व्हिनियर ग्राफ्टिंग पद्धत सफरचंद वापरतात, ते आपण बघू. त्यानंतर क्राऊन कलम. तर हे जुन्या झाडाचं रूपांतरण करत असताना जुनी झाडं जी थकलेली आहेत ती कट करायची, त्याला फुटवे येतात, त्यावरती कलम करायचा. म्हणून याला क्राऊन म्हणजे माथ्यावरती कलम करायचं. त्यानंतर शेंडे कलम, टॉप ग्राफ्टिंग. तर हे सुद्धा नवीन जे फुटवे येतात त्यावरती कलम करतात, त्यामुळे त्याला टॉप ग्राफ्टिंग असं म्हणतात. एक पद्धती आपण सविस्तरपणे बघणार आहोत. तसंच फक्त प्रत्येक पद्धतीची ओळख आपल्याला करून दिलेली, एवढं फक्त समजून घ्यायला पाहिजे. आता ती पहिली पद्धत भेट कलम. त्याच्यामध्ये आहे तो खुंट आहे, त्यानंतर ब आहे तो कलम काडीचा घेतलेला भाग आहे,
या ठिकाणी सांगितले कलम जोड तो जोडलेला असा. त्यानंतर ड हे कलम वेगळं केले आणि मग हे कलम केलेल्या फांदीची वाढ अशा पद्धतीने दाखवलेली आहे. थोडक्यात मी सांगतो आकृतीनुसार. तर याच्यामध्ये ही पद्धत जुनी आहे. अशा पद्धतीने चांगल्या दर्जाचं सायंकाळी रूपातलं झाड असं ते निवडायचं. त्यानंतर एखाद्या पिशवीमध्ये अगर कुंडीमध्ये गावठी झाडापासून रोप तयार करून घ्यायचं. आता अशा पद्धतीचं हे पहिलं रोप आहे कुंडीत तयार केलं आणि ही आहे ती काडी. नंतर त्या झाडाजवळ आकृती दाखवल्याप्रमाणे हे पिशवीचं रोप घेऊन जायचं. समोरासमोर खाचून ते बांधायला एकमेकाला असं बांधून ठेवायचं. आणि हे जेव्हा एकजीव होतं दररोज पाणी घालत राहायचं. एकजीव झाल्यानंतर हा इकडचा भाग कट करायचा इकडचा आणि नंतर इकडचा भाग कट करायचा. नंतर असं झाड तयार होतं. तर ही अशी ही भेट कलमाची पद्धत आहे. आपल्या समोर पाचशे टप्पे दिले तर पपई. तर हे आंबा, चिकू, काजू, ॲनोला हायब्रिड ह्या प्रकारामध्ये वापरतात. पण ही पद्धत तशी वेळ खाऊ आहे. पाण्याचं व्यवस्थापन करणं. आता हे खाली एक रोप लावले. बऱ्याच वेळा झाडं उंचावरती असतात. त्या ठिकाणी हे उंच झाडांना वरती त्याला मांडव करावा लागतो. त्या पिशव्या बांधण्यासाठी ठेवण्यासाठी तिथे नेऊन पाणी घालावं लागतं. त्यानंतर ही पद्धत अजूनही चाफ्यामध्ये वापरतात. कारण चाफ्यामध्ये दुसरी पद्धत यशस्वी होत नाही. तर अशी ही पद्धत पहिली तुम्हाला सांगितली. सरसरण अशा पद्धतीनं जोड एकजीव व्हायला 3 महिन्याचा कालखंड लागतो. एकाच वेळेस आपण एका झाडावर झाड जितकं मोठं असेल तेवढं आपण 20, 25, 30 अशी कलम आपण बांधू शकतो. आता थोडंसं जिकिरीच आहे. करणं सोपं आहे. असा उथळ काप घ्यायचा समोरासमोर आणि ते जोडायचं एकमेकांशी. नंतर ते जोड एकजीव होतात. अशी ही एकूण प्रोसेस आहे. हे झालं भेट कलम. त्यानंतर आता पुढचं या ठिकाणी सांगता येईल जिभळी कलम. मग तुम्हाला सांगितलं तुम्ही सुरुवातीच्या माहितीमध्ये पडजीभ जशी असते अशा पद्धतीनं असा काप घ्यायचा असतं. म्हणजे हे झाड आहे चांगल्या दर्जाचं आणि हा खुंट रोपातील पिशवीमध्ये जर कुंडीमध्ये वाढलेलं रोप आहे. तर काय करतात, एकावरती असा काप घ्यायचा दाखवल्या पद्धतीनं. समजा खुंटावरती असा काप घेतला तर सायंकडे उलटा काप घ्यायचा. ही सायन फांदी अशी असेल अशी. तर असा काप घ्यायचा येतो आणि ह्याच्यामध्ये नेऊन बसवायचं थोडक्यात. हे जिभेसारखं दिसतं लांबून म्हणून त्याला अशा पद्धतीने जिभळी कलम असं म्हणतात. एकमेकांमध्ये ते लॉक करतात. आणि नंतर मग इकडचा भाग कट करायचा, इकडचा भाग कट करायचा आणि टोपलीवर लावायचं. हे फक्त लॉक इथं आपण पहिल्या पद्धतीने प्लेन काप घेतो. प्लेन असा आणि असा प्लेन काप घेतो. हे असं न घेता इथं खास देऊन काप घ्यायचा. एवढा फरक आहे. ही दुसरी पद्धत. ही सुद्धा सध्या इतकी प्रचलित नाही आहे. कारण आता मग दुसरी याच्यामध्ये कोय कलम पद्धत विकसित झाल्यामुळे ही पद्धत थोडीशी पाठीमागे पडलेली आहे. ही पद्धत अर्थातच भेट कलमाचाच प्रकार आहे. याच्यामध्ये खुंट आणि कलम कडे जोडण्यासाठी जिभळीच्या आकाराचा छेद घेतात. मग त्याला जिभळी कलम असं म्हणतात. या पद्धतीमध्ये 3 भाग वर्धिष्णू पृष्ठभागाचे किंवा फांदीच्या भागाचे असे जोडले जातात. त्यामुळं भेट कलमाच्या याच्यामध्ये कलम विशेष होण्याचं प्रमाण जास्त आहे. आंब्यामध्ये वापरलं जायचं. पुढची पद्धत बघूयात आपण. त्याच्यामध्ये खोगीर कलम असा आहे. आता खोगीर कलम हे आकृतीत दाखवलंय. तर जो काय सायनकाडी आहे तर ते अशा पद्धतीनं हे झाड आहे मुळात. सायनकाडीला अशा पद्धतीनं जणू काय घोडेस्वार बसला घोड्यावरती अशा पद्धतीचा काप जायचा आणि खुंट पिशवीत वाढला किंवा कुंडीत वाढलेला असं नेऊन तिथं भिडवायचा असं. इथं बांधून ठेवायचं किंवा दाबून राहिलं तरी हरकत नाही. जेव्हा हे एकजीव होतं तेव्हा इकडं कट करायचं. दुसरा कट करायचा भाग नाही करायचा. आपण पूर्ण कट करूनच वरती इथं बसवलेलं आहे. आणि नंतर हे यशस्वी रोप म्हणून दुसरीकडून लावायचं.
तर हा देखील भेट कलमाचाच प्रकार आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा मडक्यामध्ये एका पिशवीत वाढलेलं रोप, ज्याचा शेंडा 22 सेंटीमीटर ते 25 उंचीवरती छाटतात. तर त्याला काप द्यायचा पातळीसारखा आकृती दाखवल्याप्रमाणे, आणि त्याच्या उलट खोबणी तयार करून कलम काढी ते देऊन घट्ट बसवायचं. नंतर केळीच्या सोपाटानं सुतळीनं बांधायचं आणि त्याच्यावरती मेण ओतायचं. ही सुद्धा पद्धत इतकीशी सध्या प्रचलित राहिलेली नाही. तर खोगीर कलम का म्हणतात, तर घोडेस्वार कसा, नवीन घोडेस्वार खोगीर घालून कसा बसतो घट्ट पद्धतीनं, तशा पद्धतीनं बसवण्याचं काम खुंटाच्या पाथरीसारख्या केलेल्या भागावरती वरती सह्यांकडे बसवले जाते. तर या ठिकाणी आपण अल्पशी विश्रांती घेऊ आणि बाकीचं कामकाज आपण पुढं करूयात. फक्त हे तुम्ही लिहून घेत असताना आकृती, त्याबद्दलची माहिती ही सगळं सोबत तुम्ही ठेवायला पाहिजे, तर ते व्यवस्थित कळणार आहे. परत केल्यानंतर परत आपलं जास्त चांगलं स्मरणी राहील. तरी आपण प्रयोग करूया. ठीक आहे, आपण या ठिकाणी आता थांबूयात.